शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर काल आपल्याला 8:30-9च्या दरम्यानमध्ये झिमझिम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. तर यामध्ये फळबागेवाल्यांचे भरपूर कॉल येत आहेत. त्यांचं म्हणणं साहेब काय केलं पाहिजे आता. तर असा विषय ज्यांच्या बागा ह्या ताणावस्थेमध्ये होत्या तर त्यांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण 4-2 दिवस पाणी मागं किंवा पुढं करता येणार आहे. त्याचबरोबर काहींच्या बागा चौकी अवस्थेमध्ये आहेत, त्यांना देखील काही अडचण नाही. परंतु ज्यांच्या बागा सेटिंग पिरियडमध्ये आहेत त्यांनी महत्त्वाचे म्हणजे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, कारण या दिवसामध्ये जास्तीत जास्त मादी कळी ही जास्त गळत असते. त्याचबरोबर बुरीचा हा देखील अटॅक जास्त होत असतो आणि करपा हा देखील पाकळी करपा मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेल्या फळामध्ये येत असतो. तर साधारणतः सेटिंगच्या बागेमध्ये नेटिव्ह, कस्टोडिया किंवा ॲमिसरटॉप यासारखे मॉलिक्यूल तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर भाजीपाला पिकामध्ये देखील अतिशय महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आंबा उत्पादक शेतकरी असतील किंवा कांदा उत्पादक शेतकरी असतील तर आंब्यामध्ये आणि डाळिंबामध्ये सेम स्प्रे चालतात. त्याचबरोबर कांद्यामध्ये देखील आपण फवारणी या ठिकाणी घेतली पाहिजे. कुठल्याही प्रकार तुमचं बुरशीनाशक असेल हलक्या भारी स्वरूपाचं ते देखील चालेल. परंतु बाग ही साधारणतः हार्वेस्टिंगच्या टप्प्यामध्ये आहे डाळिंबाग, तर त्याला देखील आपण फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये बुरीचा अटॅक जास्त होत असतो, करप्याचा अटॅक जास्त होत असतो. त्याचबरोबर बॅक्टेरियल ब्लाईट म्हणजे त्याला दृश्य परिस्थिती आता आहे तर त्याचा देखील परिणाम जास्त होतो. त्या अनुषंगाने आपण जीवाणूंचा वापर असेल किंवा नेटिव्ह असेल मागा सांगितल्याप्रमाणे तशी आपण फवारणी त्यामध्ये प्रामुख्याने घेऊ शकता. हा वातावरण असं आहे परिस्थितीनुसार की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडलेला चालतो, त्याला अवकाळी म्हणतात, परंतु आता हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडलेला आहे. तर याचा परिणाम हा थेट आंब्यावरती किंवा बहारावरती होत असतो. त्याच पद्धतीनं डाळिंबागेमध्ये सुद्धा बहारावरती हा याचा परिणाम 100% दिसून येणार. फळांची संख्या ही कमीत कमी स्वरूपामध्ये दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला आपली यामधून जर बाग वाचवायची असेल तर फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.